दिवसातले सामने शिल्लक राहिले तर मात्र ते सामने सकाळी बरोबर 7:30 वाजता सुरू होतील। याची नोंद घ्या आपण। तो सामना 7:30 ला सुरू असेल, कारण ही लीग आहे। आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं ऑक्शन करण्याच्या अगोदरच नियमावली दिले, त्यामुळे विचार करा। सामना जर राहिला तर सकाळी 7:30 ला केलावला जाईल। धन्यवाद संदीप सर। आपण जाऊया मैदानावरती। चालू असलेला सामना आपण पाहतोय निशान शुभम ब्रदर्स वर्सेस रायगड वॉरियर्स। 38 धावांचं लक्ष आहे। 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विवेक ठाणगे आणि रत्नदीप ही जोडगोली मैदानाकडे रवाना झाली। चला पुढच्या सामन्यासाठी अनिल टानगे 11 वर्सेस दर्शन 11 स्टार। त्वरित या नाणेफेक करण्यासाठी त्वरित या। पहिला चेंडू आपण पाहिला गेला। पहिल्या चेंडूवरती सुंदर असा आपण चौकार पाहिला गेला। रत्नदीप आपण पाहिलं गेलं मागच्या सामन्यामध्ये मनोज मध्ये हा गोलंदाज सज्ज आहे। आपण पाहतो पहिलं षटक घेऊन येतोय रत्नदीपने। पहिल्या चेंडूवरती लगावलेला चौकार, त्यानंतर पाहिलं गेला मनोजचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल झालाय। निकेश राऊत त्या ठिकाणी तयार। आज क्या बात आहे, निकेश राऊतने केलेली ओंकार फलंदाजी आपण पाहिली गेली। सुरेख अशी फलंदाजी जुना निकेश राऊत पुन्हा एकदा आठवला। 10 चेंडू आणि 23 धावांची केली आपण पाहिली गेली। 2 षटकार एक षटकार 2 चौकार निकेशचं आपण या ठिकाणी पाहिलं गेलं। तिसरा चेंडू मनोज तयार। गोलंदाज सज्ज झालाय। गोलंदाजी मार्क वरती मनोज सामना करतोय तो विवेक। मागच्या सामन्यात लगातार 2 षटकाराने सुरेख सुरुवात करणारा विवेक स्ट्राईकला असणार। सुरेख चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळला जातोय। याच चेंडूसाठी केला होता 8 तास। 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती आहेत। 38 धावांचं लक्ष। फटका सुरेख आहे त्या ठिकाणी। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघितलं गेलं। चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय। एक धाव घेतली जाणार। स्ट्राईक रोटेट होते। धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडू 6 या आकड्यावरती। अजूनही 32 धावांची गरज आहे। 20 चेंडूचा खेळ शिल्लक, 32 धावांची गरज। गोलंदाज मनोजला विचार करावून गोलंदाजी करावी लागेल। आता परत कोणत्याही प्रकारची फायदेशीर गोलंदाजी करता आली नाहीये। 2 सामन्यामधून एक सामना विजय, एक पराभूत पाहिला गेला। सुरेख लाजवाब लाईन अँड लेनचा मारा सुरेख होता। ऑफ स्टँड ऑफ लाईन ठेवली। किंचीचा व्हाईट लाईनच्या थोडासा आतून येणारा चेंडू होता। याच लाईन अँड लेनचा मारा करताना दिसला। 5 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती येत तयार होतोय मनोज। पुन्हा एकदा या समोर सामना करतोय तो रत्नदीप। शफल झाला, थोडासा बॅक साइड झाला आणि डावी उष्टी वाकून गेला। हा चेंडू पहिला झटका दिला जातोय तो रत्नदीपच्या स्वरूपात। सह्याद्रीचा शिव गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा। HK Stride. धन्यवाद रिजू मास्टर। डॅनी 11 उमरोली संघाचा कर्णधार आणि निशांत शुभम ब्रदर्स संघाचा कर्णधार। आपण जरा व्यासपीठाशी संपर्क साधा। डॅनी चला त्वरित आपण। डॅनी लोंगले जरा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। नवीन फलंदाज रत्नदीपची जागा घ्यायला
मैदानाकडे रवाना झाला आहे. मनोहर मनोहर आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे. साजिद हा गोलंदाजचा वापर केला जातोय. ज्याप्रमाणे बघितलं गेलं मनोज मतेने सुंदर गोलंदाजी केली. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना थोडं तरी बॅकफूट वरती ढकललंय निशान शुभम ब्रदर्स या संघाला. अजय जाधव जरा व्यासपीठावरती या. पाहुण्याची भूमिका घेऊ नका या त्वरित. संघ मालक आहात आपण. पाहूया साजिदचा पहिला चेंडू. दुसरं षटक आणि पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय. सुरेख फलंदाज त्रिफला चीज झालंय. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. संदीप सर एक सांगू इच्छितो तुम्हाला. ठाणगे साहेब तुम्ही पण लक्षात घ्या कधी क्रिकेटचा सामना चालू असेल आणि मैदानावरती डॉग स्क्वॉड एखादा प्राणी आला ना अक्षरशः विकेटची लाईन सुरू होते. या इनिंगच्या अगोदर सचिनचं विकेट गेलं. सचिन रावलं डॉकला बाहेर घे नाही आलं. या मित्राला पाठवलं 3 विकेट लगातार गेल्या. तर अशी करामत असते. मी किती वेळेला बघितलंय. गायकवाड असं काही बोलू नका. होतंय असं काही बोलू नका. खंडोबाचा अवतार आहे. अंगावर आलं तर नक्कीच शिंगावर घ्यायला लागेल तुम्हाला. संदीप सर सॉरी युट्यूब लाईव्ह आहे पण काही गोष्टी आहेत ना या स्पष्ट केल्या जातात क्रिकेटच्या माध्यमातून. आणि नाही मी ते सांगत नाहीये. अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. मी समालोचन करता असताना 17 वरती कित्येक झटके गेलेत मी पाहिलेत. 17 वरती कित्येक वेळा फलंदाज बाद झालाय. या गोष्टी मी या ठिकाणी पाहिल्यात. हा ऑपोजिट टीमसाठी. आता काही मिनिटापूर्वीच एक पाहुणा आला. पाहुण्याला म्हटलो तुमच्या पावलामुळे पहिला चौकार गेला त्याही फक्त पलटून पाहिला तर विकेट गेला. तर काही घडू शकतं. जाऊया मैदानावरती. तेरी बी चूप मेरी बी चूप. फक्त क्रिकेटचा सामना आपण पाहतोय. साजिद सुरेख सुरुवात केले विकेटने. दुसरा चेंडू हा खराब चेंडू वाईट चेंडू. वाईट चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. सात धावा फलकावरती लागले गेलेत. साजिद तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. मयूर या फलंदाजी पुढचा चेंडू खडी खडी केल्याचा प्रयत्न. कभी तुम चले कभी काम चले. नवाबगिरी दिसून आली होती मैदानावरती पण एक धाव सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. तिसरा चेंडू सजिता पुढचा चेंडू. कालवा टप्प्याचा चेंडू. लांबा लावूनला चेंडू. मयूर आपण पाहतोय स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. मनोज मते सुंदररित्या चेंडू अडवला गेला. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष्य. 9 धावा धाव फलकावरती. अजून 29 धावांचं गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. साजिदचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. लेनचा मारा. ज्याप्रमाणे आतापर्यंत पाहिलं होतं आपण मनोज मते पहिल्या षटकात मार खात होता 2 सामन्यामध्ये. तिसऱ्या सामन्यामध्ये मनोज मतेने सुरेख कामगिरी केली. साजिदही त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न मयूरचा. एकच धाव असणार आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. साजिद तयार. ऋतुराज टाणगे आपण जरा व्यासपीठाकडे या. ऋतुराज टाणगे. एक धाव घेतल्या ते एकाच धाव्यावरती समाधान मानायला गेलं. षटक समाप्त होतोय ते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11.
11 धावा फलकावरती आहेत. मनोजने 1 विकेट घेऊन 6 धावा खर्च केल्या, तर साजिदने 1 विकेट घेऊन 5 धावा खर्च केल्या. 11 धावा फलकावरती आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. तत्पूर्वी संधी देऊया आमच्या लाडक्या डीजेला. तर विनंती असेल पंचांना थोडं फास्ट गेला सांगा त्या खेळाडूंना. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. सचिन राऊत गोलंदाजी मार्क वरती सज्ज. टॅप केला चेंडूला डीप पॉइंट रिझन डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा घेतल्या तर सचिन राऊत स्वतःच्या हातामध्ये गोलंदाजी घेतले. 2 धावा पहिल्या चेंडूवरती बहाल करतोय. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार. 11 चेंडू आणि 25 धावा. मनोहर हा फलंदाज सज्ज आहे आपण पाहतोय. सचिनचा पुढचा चेंडू टॅप केलाय चेंडूला. ते बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. गाडी सुटून गेली प्लॅटफॉर्म वरून. दंड तर भोगावा लागणार. नंदा धावात. मास्टर. खरंच हा सामना जिंकायचा दोन्ही संघ साईचं नाव तर जरूर घेत असतील. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. रोहिदास हा रवाना होतोय मैदानावरती. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 24 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 24 धावा. सचिन राऊतचा पुढचा चेंडू. कालवा टप्प्याचा चेंडू राहिला. यष्टीरक्षक निकेश गलती करताना दिसला होता, पण फलंदाज सावध नव्हते. कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. चौथा चेंडू असणार गोलंदाज सचिनचा. आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 24 धावा आहेत. आणि इथे फलंदाज मयूर बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. टॅप केलाय चेंडूला. वाईस सफर. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मयूरचा. म्हणता सर्कल मध्ये 2 धावा घेतल्या जातात. संदीप बोराडे नेहमीच म्हणतात सर्कलची 1 धाव म्हणजे षटकार समान असते, आणि इथं 2 धावा घेतल्या जातात. विजय दिशेने वाटचाल करतोय या ठिकाणी निशांत शुभम ब्रदर्स हा संघ. आणि त्याची घोडदौड जर ठेवायची असेल तर या फलंदाज मयूरला प्रत्येक चेंडूवरती फटका मारावा लागेल. सचिन राऊत आपण पाहतोय गोलंदाज सुरेख कामगिरी करतो. 5वा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. चपराक लगावून दिल्या चेंडूला. काऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये चेंडू सीमा रेषा पार. एक चांगला लाजवाब फटका षटकार. अजूनही 16 धावांची गरज असणार. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. सचिन राऊतचा पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा पुलटा चेंडू, ताकद कमर गुस्सा ज्यादा, फलंदाज बाद झटका. आपण जाऊया संदीपजी बोराडे यांच्याकडे. उद्याचं काही महत्वाची अनाउन्सिंग, महत्वाची सूचना ते आपल्या समोर पोहोचवतात. धन्यवाद संदीप गायकवाड. सर्व खेळाडूंनी कृपया लक्ष द्या या सूचनेकडे. उद्याचे लॉस वाचतोय. उद्या बरोबर 8:30 वाजता पहिल्या मॅचची टीम इथे हजर राहील. बरोबर 8:45 मैदानावरती पहिला चेंडू पडेल. याची सर्व संघ मालकांनी आणि संघ नायकांनी नोंद घ्या. आपले खेळाडू कुठेही जाऊ पण ते मैदानावरती बरोबर 8:30 वाजता अवतरले पाहिजेत. पहिला सामना असेल रायगड वॉरियर्स वर्सेस रिद्धी सिद्धी चॅलेंजर्स. त्याच्यानंतर तातोबा एंटरप्राइजेस वर्सेस ओम साई चॅलेंजर्स. तिसरी मॅच अनिल 11 वर्सेस रायगड वॉरियर्स. चौथी मॅच डॅनी 11 वर्सेस दर्शन 11 स्टार. पाचवी मॅच अनिल टाणे 11 वर्सेस निशांत शुभम ब्रदर्स. सहावी मॅच दर्शन 11 स्टार वर्सेस रिद्धी सिद्धी चॅलेंजर्स. सातवी मॅच तातोबा एंटरप्राइजेस वर्सेस साई श्रद्धा 11. आठवी मॅच डॅनी 11 वर्सेस रिद्धी सिद्धी चॅलेंजर्स. आणि नववी मॅच दर्शन 11 स्टार वर्सेस निशांत शुभम ब्रदर्स. आणि आजचा निकाल संध्याकाळपर्यंत वेटिंग असेल. वेळ उरला तर नक्कीच पुढची मॅच, आणि नाही उरला तर जी मॅच शेवटची राहणार आहे ती सकाळी 7:30 ला इथे सुरू होईल, याची नोंद घ्या. धन्यवाद संदीप सर. जरूर सकाळ सकाळी जी लोक फिरतात ते या ठिकाणी जरूर पोहोचतील. कट केला चेंडूला, पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू, चेंडू मागे क्षेत्ररक्षक अडवण्याचा सुरेख प्रयत्न आपण पाहतोय. तर 2 धावा फक्त घेतल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय गोलंदाज नरेंद्र अजूनही 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. जोरदार अपील केली जाते. 1 धाव लेगबायच्या स्वरूपात आपण पाहतोय. महेंद्र हा फलंदाज आपण पाहतोय. मयूरची जागा घ्यायला मैदानाकडे रवाना झालाय. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना जर बघितला गेला सिद्धार्थ अजूनही मध्यंतरावरती आहे, काही होऊ शकते. नरेंद्रचा पुढचा चेंडू, शॉर्टपिच चेंडू होता आवाईचा पार. सचिन चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची गलती नाही. फलंदाज माघारी येणार तो रोहिदास. 5वा झटका आपण पाहतो रोहिदासच्या स्वरूपात दिला जातो आहे. निशांत शुभम 11 संग्राम. मास्टर लाजवाब गोलंदाजी. जरी फलंदाजी संदीप सर फलंदाजी जरी मजबूत नसली या रायगड वॉरियर्सची, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुरेख आहे. प्रत्येक सामना थांबवला जातोय. 3 चेंडू संपलेत. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. उरलेले 2 चेंडू, 2 माल्टी हिट, 2 हिट, सामना पूर्णपणे फिट. काय घडणार, काय बिघडणार. 2 षटकार, 12 धावांची गरज असणार. स्ट्राईकला फलंदाज आकाश. आकाशाला भिडणार का नरेंद्र. 5वा चेंडू नरेंद्रचा राईट हँड होतो. विकेट मारा. ओहो सुरेख चेंडू, लाजवाब चेंडूची फेकी आहे. पाहिली गेली या गोलंदाजाकडून सुरेख गोलंदाजी.
शेवटचा चेंडू आहे हा, एक चेंडू आपण 11 धावा बघतोय दिघोती आणि आपण सामना पाहिला तो युट्यूबच्या माध्यमातून रुपेश फलंदाजाला टाकलेला शेवटचा चेंडू नो चेंडू त्याच्यावरती आलेला चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार केलोने वर्षे दिघोती सामना. पण या ठिकाणी अशी कामगिरी गोलंदाज करत नाहीये. सुरेख पुन्हा एकदा धावसंख्या वाचवण्यामध्ये यशस्वी ठरला या ठिकाणी रायगड वॉरियर्स संघ. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. पंच तिथेच थांबा. चला त्वरित अनिल टानगे 11 वर्सेस दर्शन 11 स्टार. त्वरित मैदान काबीज करा आपण दोन्ही संघांनी. रायगड वॉरियर्स हा संघ येथे विजय झालाय. आपण पाहतोय निकेश राऊत हा निकेश राऊत मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. चला निकेश राऊत. थँक्यू टीजे मास्टर. आता परत भल्या भल्यांचे रेकॉर्ड ठाणगे साहेब ओ ठाणगे साहेब भल्या भल्यांचे रेकॉर्ड लिहिणारा निकेश राऊत या सामन्याचा किताब पटकवला गेलाय. निकेश खरंच सांगायचंय बऱ्याच वर्षानंतर तू आज खेळताना दिसलं. कसं वाटलं तुला UGPL मध्ये? खूप छान वाटलं. तर निकेशचे शब्द सांगतो मी. निकेश शब्द ट्रॉफी नको तुला हा पाहिजे ना. तर शरदजी ठाणगे साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. त्याचे शब्द मी सांगतो संदीप सर. त्याला माहिती आहे कारण बऱ्याच वर्षानंतर जेव्हा एखादा खेळाडू फॉर्मामध्ये येतोय त्याचं फक्त एकच लक्ष असते पुढचा सामना. का आत्ता जे कमवलंय ते नंतर कमवणार का पुन्हा एकदा कमवणार, म्हणून त्याचं लक्ष पुढे असेल. पुढच्या सामन्यासाठी त्याला शुभेच्छा देऊया आणि सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देऊया. निकेश असे स्कोर बोर्ड तू भरत जा आणि हा सामना तू पुन्हा एकदा आमच्या सोबत इथे स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये यायचे. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत बसा UGPL अर्थात उमरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2018 पर्व पहिले. नाणेफेकीचा कौल जिंकला अनिल ठणगे 11 संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारताना दिसून येणार आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले दर्शन 11 स्टार संघाची सलामीची जोडी सुद्धा मैदानात उतरले. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अतुल घरात. एक उगवता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अक्षय. शंकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला परंतु पहिलाच चेंडू दिशाहीन फेकताना दिसून आलाय. स्वैर चेंडूचा मारा उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू पंचांनी त्याला स्वैर घोषित केलाय. स्वैरच्या माऱ्याने बोनस दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. कोणत्याही अधिकृत चेंडूची नोंद न होता 1 या अंकावरती. सुंदर असा फटका अतुल घरतचे फळी तलपायला सुरुवात झाली. जसजसा दिवस मात्र अंताला जाताना दिसून येते तस तशी फळी तलपताना दिसते. आपण पाहतोय
थोडंसं वातावरण गरम होतं, परंतु त्या वातावरणाला पुनश्च फलीने गरम करण्याचा प्रयत्न केला जातोय अतुल गरजच्या माध्यमातून. 6 धावेंच्या मदतीने मात्र षटकार शंकर राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा. पहिला चेंडू ज्या पद्धतीत फेकला त्याच पद्धतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. सरळरित्या चेंडू आले तर मात्र षटकार बसेल, परंतु चुकीची गोलंदाजी अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जोडल्या जातात. त्या गोलंदाजाला ओळखणं खूप गरजेचं आहे आणि तिथेच शंकर थोडीशी चुकी करताना दिसून येतोय. सुरेख फटका सरळरित्या चेंडूला विरकावणी दिली आहे. सीमारेखा पार 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. पर्वणी आहे तुमच्यासाठी. 11 स्टार संघ गुलदस्त्या ते प्राइज, परंतु ते ही संपूर्ण लीग. सरळ फटका आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. डिफेक्शना कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी पुनश्च कणकणीत चौकार. अरे पाठीमागे काय कोणी आग लावले बघा जरा, बघा जरा. आणि इलेक्ट्रिसिटी वायर वगैरे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लॅक रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी. 2 धावेंच्या मदतीने आगीकूच करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप 18 या अंकावरती. अधिकृत 4 चेंडूंची मित्रांनो आपण 18 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. दर्शन 11 स्टार या संघाच्या धावफलकात वाढ होताना दिसते वारंवार. हा सरळरित्या केला गेलेला चेंडू आपण पाहतोय. सध्या अतुल गरज सेल्फ डिफेन्स खेळ सुद्धा दाखवत आहेत मैदानावरती. एकेरी स्वरूपात धाव सिलेमेड ऑफ क्षेत्रात ट्रॅव्हल केलेला चेंडू. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आपण पाहतोय. गोलंदाज शंकर राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू, परंतु चेंडूने पाहिजे तसे उचले घेतले नाहीये. यष्टी रक्षक पाहत राहिला, स्लीपरचा खेळाडू पाहत राहिला. चेंडू सरळरित्या मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईन पाहायला मिळते. 4 धावेंसाठी या अतिरिक्त धावा जोडल्या जात आहेत. या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली एका षटकाच्या अंती 23 या अंकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक धावसंख्येचं कसं असावं तर त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय दर्शन 11 स्टार या संघाकडून. प्रशांत उर्फ बाळा आपण पाहतोय. सध्या सांघिक कोट्याचा दुसरा षटक. जबरदस्त रणसंग्राम. अतुल घरात या वर्षी मात्र फॉर्म मध्ये येताना दिसून येत आहेत. खरोखर जी गरज आहे संघाला, कारण गतवर्षी पाहिलं होतं चेंडू पुरतो. चेंडू कोणता आहे अतुल, नवीन का? हा जुना चेंडू द्या. सेकंड ओव्हर चालू झाली. Up with it, girl. Rock with it, girl. Show them it, girl. With a bang bang. Bounce with it, girl. Dance with it, girl. Get with it, girl. With a bang bang. Come on, turn the radio.
धन्यवाद अडीचे मास्टर. खरोखरच आपण पाहतोय सध्या मैदानात घरात एक झंझावती खेळी साकारताना दिसून येतोय. गत वर्षी आपण पाहिलं होतं एक्सेलची टुर्नामेंट आणि या टुर्नामेंट मध्ये मात्र अतुल घरातने एक झंझावत करून आपल्या पलीच्या माध्यमातून, परंतु सध्या UGPLच्या प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करतोय. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा अंगलट आला होता. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचले 3 दशके म्हणजे 30 या अंकावरती. संदीप पाहिलं गेला दिवसभर आपण पाहतोय या मैदानावरती शरद या फलंदाजाने ज्या 30 धावा वैयक्तिक पटकवल्यात तो रेकॉर्ड अजून परत आजच्या दिवसामध्ये अवधी आहे. तो रेकॉर्ड तोडण्याची संधी असेल अतुलला. सेफ झोन मध्ये आपण पाहतोय सध्या वैयक्तिक वैयक्तिक 24 धावांवरती सध्या अतुल घरात खेळी साकारताना दिसून येतोय. सुंदर असा फटका आणि या फटक्यावरती षटकाराची दिशा. ऋतुराज टाणगेने बरेच प्रयत्न केले, परंतु चेंडूची उंची इतकी होती की त्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं. आणि या 6 धावेंच्या मदतीने सध्या पहिल्याच सामन्यात शरद बुंदाटेने ज्या 30 धावा कोरल्या होत्या वैयक्तिक, त्या धावांची बरोबरी साधतोय अतुल घरात. काय होणार मैदानात ते पाहूया. आजचा उच्चांक अतुल घराच्या माध्यमातून रचला जाणार का? हायेस्ट वैयक्तिक धाव संख्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अतुल घराचं मित्रांनो. सुरेख फटका शरद बुंदाटेला मागे पाडले, ते मात्र अतुल घरात या फलंदाजाने चांगली फळी चमकवली जाते, ती मात्र अतुल घराची. सध्या मैदानावरती षटकारांचा पाऊस पाडतोय. सांगितलं होतं संघ मालकांना, विचारलं थोडस, म्हणे तुम्ही कॉमेंटेटर आहेत, पारितोषिक लावूच नका, शेवटला बघतो काय द्यायचं ते मी, कारण तुम्ही चढवता आणि हे खाली उतरतात म्हणे. तसंच घडलं होतं, परंतु असो जाऊया मैदानाकडे. सध्या अतुल घरात जी झंझावती खेळी मैदानात साकारतोय तिला मात्र सलाम आहे. संदीप सर, प्रत्येक संघ मालकाला वाटतं आपला संघ जिंकत राहावा, पण या ठिकाणी हे शरदजी ठाणगे सर आहेत, भासे साहेब आहेत, प्रत्येकाला माहिती आहे का आपला संघ जिंकावा. प्रशांतचा पुढचा चेंडू, सुरेख फटका, पुनश्च षटकार, षटकार आणि षटकार. हे वैशिष्ट्य असतं संदीप गायकवाड. जर पाहायला गेलं, सांगतो तुम्हाला काय वैशिष्ट्य आहे. कारण सध्या प्रशांत जो गोलंदाजी करतोय आणि दुसरीकडे फलंदाजी करतोय तो अतुल घरात. सध्या एक गाव 11चा विचार केला, कर्जत तालुक्यात खेळताना दिसून आले, तर एकाच टीम मधून ओमकार आशाण्याच्या टीम मधून खेळतात. ही रोजची प्रॅक्टिस असते आणि कोच पण कल्पेश ठाणगे उभे आहेत. रोजची प्रॅक्टिस असते, त्यामुळे प्रत्येकाची उनी धुनी प्रत्येकाला माहिती आहेत. आणि इथे बाळाची उनी धुनी काढतोय तो सध्या तरी अतुल घरात फलंदाजीच्या माध्यमातून. तर या स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 आणि पहिली षटकार हॅट्रिक मित्रांनो जोरदार स्वागत करा अतुल घराचं, ज्याने मात्र या UGPL लीगची पहिली षटकार हॅट्रिक ठोकले. अतुल घरासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. धन्यवाद. पाहतोय आणि सध्या तरी मात्र वैयक्तिक अर्धशतक या लीगचं सुद्धा झलकावलं जाणार का अतुल घरात कडून, कारण वैयक्तिक 42 धावांवरती खेळताना दिसतंय अतुल घरात. ते पाहूया. थोड्याच अंशी मात्र अर्धशतकाकडे वाटचाल अतुल घराची, परंतु गोलंदाजी मार्क वरती सध्या गोलंदाज ऋतुराज टाणगे. तर संदीप सर, खरंच आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. आज खेळ सुरेख पाहतोय. ऋतुराज हा गोलंदाज सज्ज झालाय. तर धन्यवाद समीर सर, या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आणि उल्या मैदानावरती आपण पाहतोय सुरेख असा चेंडू, कोणत्याही प्रकारचा निर्णय पंचांकडून येत नाही, म्हणजे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. संदीप सर, गंमत पाहिली गेली आपण
बॅक टू बॅक 4 षटकार या संघामध्ये मारले जातात, 3 अतुलने, ते एक अक्षय तोही बॅकफुट होते राहत नाही, तो आगेकूच करतोय. ऋतुराजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार का? एक धाव आणि दुसरी धावी पूर्ण केली जाते. अतुल विचारलं की 10 चेंडू 42 धावेवरती खेळतोय. सुरेख फटकेबाजी अतुल कडून पाहतोय आणि त्याला सुरेख साथ देतोय. 5 चेंडू आणि 9 धावेवरती अक्षय. पुढचा चेंडू ऋतुराजचा, फुलटॉस चेंडू, फुलटॉस करून घेतला बिरकावला डीप मिडविकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्ट्राईकला आलाय अतुल आणि हा अतुलची फलंदाजी खूप चांगल्या प्रकारे मी पाहिलं होतं मार्केट यार्डच्या मैदानावरती, ज्याप्रमाणे अतुलने फलंदाजी केली, लाजवाब फलंदाजी होती. 2 चेंडू शिल्लक असणार या तिसऱ्या षटकाचे. ग्लान्स केला चेंडूला, हलक्या हाताने खेळून काढला. खराब चेंडूवरती समाचार, चांगल्या चेंडूचा समाचार या ठिकाणी बघितलं गेलं, अक्षरशः भांबारून गेले हे क्षेत्ररक्षक. कोणताही चेंडू समजे ना. 2 धावा या ठिकाणी बहाल केल्या. 1 धाव तो होती, 1 धाव या ठिकाणी बहाल केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. शॉर्ट पिच चेंडू, हो हो खराब चेंडू होता, कुठेतरी बाहेर जाणारा चेंडू होता, छेडछाडी केली. 1 धाव आली. आपण पाहतोय 45 धावेवरती जाऊन पोहोचलाय तो अतुल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती. 61 धावा दाफलकावरती आहेत. क्या बात आहे. चला जाऊया मैदानाकडे. अतुल घरत सध्या फलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय. जर अर्धशतक या लीगचं पहिलं अर्धशतक वैयक्तिक झलकवलं तर 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालक शरदजी ठाणगे यांच्या दिलं जाणार आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज. हा चौकार अर्जित केलाय, वाटतंय चौकारच होणार, शंकाच नाही. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष्य कावीज केलंय. 500 रुपये काय म्हणे 5000 लावले तरी खिशात टाकणार, याच्यात शंकाच नाही आहे. आणि अतुल गरज सध्या त्या दिशेने वाटचाल करताना दिसून येतोय. एका धावेची गरज आहे. मनोज गोलंदाजी मार्क वरती आहे. हा सेल्फ डिफेन्स खेळ करणं गरजेचं होतं. अकलेचा आणि बुद्धीचा वापर करावा लागतो मित्रांनो. कोणत्या क्षणी करायचा तो व्यवस्थितरित्या केलाय अतुल घरात. आपण पाहतोय पहिलं अर्धशतक झलकावतोय, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तमाम प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिला रेकॉर्ड आपण पाहिला, शरद बुंदाडेचा पहिला मॅच मधला पहिला चौकार, पहिला षटकार आणि पहिल्या वैयक्तिक 30 धावा. त्याच्यानंतर मात्र त्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं कार्य आजच्याच दिवसात केले अतुल घरतने. हायस्ट धाव संख्येचा उच्चांक, पहिलं अर्धशतक सुद्धा झलकावलं या मैदानावरती. पंचांचा स्वैर, चेंडूचा मारा, 70 धावांवरती धावफलक झलकला जात आहे. संघाची धाव संख्या सुद्धा हायस्ट धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या, कारण दर्शन 11 स्टार संघाची हायस्ट या लीग मध्ये नोंदवली जाते. सुरेख फटिका आपण मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. वारंवार 1-1 धावा, चौकार, षटकार अशी रणनीती मैदानात आखली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या अंकावरती. चौथा षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. सुरेख फटका. सचिन कर्णुक सुद्धा सारखी चांगली साथ देताना दिसून येतोय. अक्षय कर्णुक आपण पाहतोय. धन्यवाद अडीच्या मास्टर. मागाशी संदीप चेंडू पाठवा
मगाशी संदीप वाडांनी खंडोबाच्या अवताराविषयी मैदानात वक्तव्य केलं. आता मध्ये शरद टांगे सांगतायत 2-2 खंडोबा मैदानात आले, त्यामुळे आम्हाला लाभदायक आहेत. कल्पेश टांगे कोच आलेत आज. संघ निवडलाय त्यांनी, त्यांना सुद्धा मानावं लागेल. सुरेख फटका अक्षय, अक्षयला जीवदान दिलं जात आहे. धावा लागल्या जात आहेत. आपण पाहतोय अतिल घरात सध्या चांगली रणनीती मैदानात आखताना दिसून येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक होता अतुल गरजसाठी. एक धाव पूर्ण झाले. हा हेच तर समीकरण आहे मित्रांनो. पहिली अनाउन्समेंट मला वाटतंय सध्या तरी दर्शन 11 स्टार संघाने ऐकलेली दिसत नाहीये. मगाशी निकेश राऊतनी सुद्धा मैदानात हीच चुकी केली आहे. सांगून दिलं होतं विकेटवरती बरंच समीकरण आधारित आहे आणि तिथे मात्र शेवटची विकेट गमावले. दर्शन 11 स्टार संघाने नाबाद केली साकारायची होती, परंतु ज्यावेळी मात्र इक्वलेशन येईल त्यावेळी मात्र थोडीशी गणित चुकणार आहेत. हे प्रत्येक संघ मालक आणि संघ नायकाने समजायला पाहिजे. डॅनी संदीप सर, आपण म्हटल्याप्रमाणे आपण पाहतोय हॅलो हॅलो डॅनी, आपण जरा व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधा. डॅनी लोंगले. Exclusive. धन्यवाद रिजो मास्टर, धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक सन्माननीय वासुदेव ठाणगे आणि सन्माननीय सोनू ठाणगे यांचं आगमन झालंय. सोनू टोमरे यांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण जे कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे ते उपस्थित झाले असतील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. फलंदाज त्वरित मैदानाकडे रवाना करायचे. अनिल ठाणगे 11 आपले फलंदाज त्वरित मैदानाकडे रवाना करायचे. आपण पाहतोय 79 धावांचं लक्ष्य. 79 धावा आपण पटकवल्या गेल्यात. 80 धावांचं लक्ष्य असणार. 80 धावा पटकाव्या लागतील या ठिकाणी अनिल ठाणगे 11 संघाला. या 80 धावा कशा प्रकारे होणार आपण पाहतोय. एक चांगली फटकेबाजी अतुल आणि अक्षय. नाबाद पारी सर्वात मेन म्हणजे म्हटलं गेलं दोघांनी नाबाद पारी खेळली, पण नाबाद पारी खेळताना शेवटच्या चेंडूवरती विकेट बाल केला. हा एक रेकॉर्ड झाला असता, पण अतुलने सोडलेला विकेट कुठेतरी 1 बाद 79 अशी धावसंख्या जाऊन पोहोचली. स्ट्राईकला आहे फलंदाज शरद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज ऋतुराज. पहिला चेंडू राजेशचा. या राजेशने आपल्या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना सुरेख अशी गोलंदाजी केली होती. एकच धाव फक्त खर्च केली होती. तोच राजेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल रोटेट झाले. राजेश तयार. सामना करतो राजेशच्या चेंडूचा ऋतुराज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बाहेर जाणार चेंडू. पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. व्हाईट चेंडू. एक अवंत धाव फलकावरती चढली जाणार.
धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आपण पाहिलं गेलं थोडासा अंधार झालाय. या अंधारामध्ये खेळताना तारांबळ उडली जाणार या फलंदाजांची. क्लास केला चेंडूला, सुंदर फटका, डिफेक्स्टा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, वाईडिश लॉंग रिझन मध्ये, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धावा आपण पाहतोय ऋतुराजच्या खात्यामध्ये आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा फलकावरती लागली जातात. प्रति षटक आपण पाहतोय 20 धावांची गरज आहे. 80 धावांचं लक्ष गाठायचंय. 20 धावा पटकावायचे आहेत आणि या ठिकाणी ऋतुराजचा सुरेख फटका, डिफाईन रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पार जाऊन पोहोचलाय. तो चौकार. सुरेख फटका, शतरक्षक त्या ठिकाणी तयार. फलंदाज अटका, ऋतुराजच्या पारीचा अंत. 7 धावेवरती पहिला झटका दिला जातोय. तो अनिल ठाणगे 11 संघाला. खरंच सुरेख रंगतय EPL अर्थात उमरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2018. सुरेख चेंडू ब्लॉकर मध्ये फेकलेला चेंडू. राजेश सुरेख प्रमाणे गोलंदाजी करतोय. शरद सिंगल रोटेट करतोय. 1 धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहिलं गेलं स्कोरर आम्हाला सांगतात 9 धावा फलकावरती आहेत. राजेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवरती. या षटकाचे चेंडू झाले ते 5. शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहेत. 9 धावा फलकावरती आहेत. बघूया राजेश कशा प्रकारे कामगिरी करणार. फुलटॉस चेंडू रिझन मध्ये सुरेख झेल, झटका दिला गेला पुन्हा एकदा. तो अनिल ठाणगे 11 संघाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती दुसरा झटका. तो 9 धावेवरती 2 झटके देण्यात आलेत. सुरेख आपण पाहिलं गेलं पहिले षटक जे फेकले राजेशने मागच्या सामन्यामध्ये पण पाहिलं होतं. फक्त 1 धाव खर्च करून गडी बाद केला होता. पॉवर प्लेचं षटक सुरेखरित्या हातलं होतं. इथेही जर एक चौकारचा अपोज वगळला तर सुरेख गोलंदाजी केली. 2 गडी बाद केलेत. अतुलचा पहिला चेंडू बिरकावून दिला शरदने. सीमा रेषा पार. शरदचा एक चांगला फटका, षटकार. पंधरा धावा फलकावरती आहेत. अजूनही पाहिलं गेलं 65 धावांची गरज आहे. सुरेख फटका, पुन्हा एकदा हवाई सफर. शतरक्षक चेंडूवर पोहोचणार पण चेंडू जाऊन पोहोचलाय. चौकार. 4 धावीसाठी आलेला फटका. थँक्यू डीजे मास्टर. ज्या अतुलने सुरेख फटकेबाजी केली होती त्या अतुलच्या गोलंदाजीवरती हल्ला बॉल करतोय तो फलंदाज शरद. कारण शरदचाच रेकॉर्ड तोडला होता ना वैयक्तिक. हा नक्कीच संदीप गायकवाड. आपण तेच पाहतोय का तोच रेकॉर्ड पूर्णत्वाला नेणार का शरद बुंदाटे ते पाहूया. परंतु झटका बसताय शरद बुंदाटेची विकेट मात्र रवाना. माझी
थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाकडे रवाना झालाय. बालकृष्ण. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज धावात. आणखी एक झटका. सुरेख गोलंदाजी. एक षटकर चौकार खाल्ल्यानंतर संदीप बघितलं गेलं सुरेखरित्या कमबॅक केलं अतुलने. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झाले. त्याचं नाव समजावायचे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आपण पाहिलं गेलं षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. आपण पाहतोय मंगेश आणि मनोज ही जोडगडी मैदानावरती सज्ज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 61 धावांची आणखीन गरज आहे. 12 चेंडू 61 धावा प्रति षटक 30 धावांची गरज असणार. आणि गोलंदाजी मार्क वरती येतो. गोलंदाज दिलीप हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती. कटकेला चेंडूला हवाईचा पार. दिलीप चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. झटका दिला जातोय. थँक्यू डीजे मास्टर. थोडेसे खुश आहेत आमचे शरदजी ढणके साहेब. संघ समोर जिंकताना दिसतोय. खुश तो हम बहुत हो गए. हाँ 7 स्टार फिक्स है. ठीक है. हाँ आपण 60 सीटरची जी 54 सीटरची बस असते ना तीच करू. पुढचा चेंडू सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दिलीप इथे कोणतरी म्हणाला होता हाऊस भागून घेतोय. हीच तर मजा असते. जेव्हा आव्हानात्मक धावसंख्या असते तिथं आजमाविष करणं महत्वाचे असते. तीच केली जाते. सुरेख फटका आपण पाहतोय आणि लाजवाब क्षेत्ररक्षण. इथे विकेटची प्रॅक्टिस होते. प्रत्येकाला बॅटिंग भेटायला पाहिजे हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे फलंदाजी घेतली जाते. तर लगातार तिसरी मॅच असेल ऋतुराजी. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये जी सुधारणा करायला पाहिजे ती खूप महत्वाची असणार. कर्णधार कसा असावा, कर्णधाराने साजेशी कामगिरी, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचणं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अनिल ठाणगे 11 संघाने करावा लागेल. कारण 2 सामने अजून आहेत त्यांच्या हातात. भरपूर काय घडू शकतं. सुधारणा केली तर भरपूर काय होऊ शकते. दिलीपचा पुढचा चेंडू षटपीच चेंडू हवाईचा पार. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का. एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानला जातोय. आपण पाहतोय एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 6 फलंदाज बाद झालेत. सुरेख चेंडू फसवा चेंडू होता. आपण पाहिलं फलंदाज वाट पाहत होता एक्स्ट्रा चेंडूची. तर आपण कोणत्या प्रकारचं खातं खोलता आलं नाही आतापर्यंत मंगेशला. 5 चेंडू अजून परत निर्धाव केलाय आणि या ठिकाणी बघितलं तर 1 धाव आमचा स्कोररने सांगितलं सिद्धार्थने खातं खोललं नाही. त्यानंतर लगेच 6व्या चेंडूवरती खातं खोललं. ते पण का शेवटच्या चेंडूवरती आलेली स्ट्राईक. पुन्हा स्ट्राईक वरती असणार.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आणि शेवटचं षटक घेऊन येतील आमचे संदीपजी बोराडे सर, कारण 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विचार केला 80 धावाची गरज होती, म्हणजे 59 धावा अजूनही पटकावा लागतील. नक्कीच संदीप गायकवाड जर वेळ आले गोलंदाजाने ठरवलं तर नक्कीच अनिल ठाणगे इथे विजयी होतील. परंतु असं काय घडतंय मैदानात ते पाहूया. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 59 धावसंख्येचं लक्ष आहे. जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक घेऊन आलाय तो मात्र गोलंदाज सुरेख आपण पाहतोय. एकच धाव दिली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 22 या अंकावरती सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. विकेट विकेट महत्वाची आहे मित्रांनो. कॅच घेणं गरजेचं होतं. असं संघ प्रतिस्पर्धी संघ जरी विजयी होत असेल चला या. निशांत शुभम ब्रदर्स वर्सेस डॅनी 11. टॉस विन करून घ्या. घ्या चला केला. उद्याचा ताप जाईल आमचा खरं वाढायला गेलं तर. तर पहिली विकेट हॅट्रिक प्रकाशजी गायकर याच्या मार्फत आपण पाहतोय. पहिली षटकार हॅट्रिक या मॅच मध्ये आणि आहा म्हणताना पहिली विकेट हॅट्रिक ही आपण पाहतोय. दर्शन 11 संघ सर्व गोष्टी घेऊन जाणार आहे का असं वाटतंय. हा तू चौकार हॅट्रिक राहिले नाही, षटकार हॅट्रिक झाली. 3 वेळा थांबली, 3 वेळा थांबली. तर यानंतर शेवटचा सामना आपण पाहतोय या मैदानावरती. चालू होणार नाही. अध्यक्षांनी मिलन टोटली बंद. तर आमंत्रित केलं जात आहे या सामन्यामध्ये ज्यांनी सुरेख अशी फलंदाजी केली, सर्वांचं मन जिंकलं. UCPL अर्थात उमरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये पहिली षटकार